कुठे लावायचं? गणेश नाव गणेश आहे. सर, दिवंगत नेते आनंद दिघे यांची जयंती आहे. विविध ठिकाणी उपक्रम सुरू आहे. पुन्हा एकदा आठवणीला उजाळा कसं बघतात? एक कुटुंबविषयीचं नातं तुमचं. मला वाटतं ठाणे जिल्ह्याचं दैवत धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची आज या ठिकाणी जयंती आहे. आणि तुम्हाला माहिती असेल, ठाणेकर असतील किंवा आमच्यासारखे सर्व सामान्य शिवसैनिक असतील, एक दिवस पण आता जात नाही की दिघे साहेबांची आठवण झाली नाही. आणि कुठलंही कार्य असेल तर त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आम्ही येत असतो, नतमस्तक होत असतो. आणि त्यांच्या आशीर्वादांच्यामुळे आज आमच्यासारखा सामान्य कार्यकर्ता इथपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. आज दिघे साहेबांना 75 वर्ष लागलेलं आहे. त्यानंतर आपलं देशाचं जे दैवत आहे, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, हे सुद्धा 100व्या वर्षात पदार्पण त्या ठिकाणी करत आहेत. आणि ते संपूर्ण वर्ष जे आहे ते त्या पद्धतीने मला वाटतं वर्षभर त्यानिमित्त कार्यक्रम चालणार आहेत. आणि त्यांचा आदर्श घेऊनच या ठिकाणी आम्ही लोक सर्व पुढे चाललेलो आहेत आणि त्यांचा आशीर्वाद आहे. खऱ्या अर्थाने ठाण्याची ओळख, शिवसेनेची ओळख घेऊन देणारे आनंद दिघे यांनी पुढं मोठा वारसा जो शिवसेनेचा आखला. मला वाटतं मी पहिल्यांदाच सांगितलं की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं असलेलं ठाण्यावरती प्रेम आणि त्याचप्रमाणे आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी या ठाणे जिल्ह्यात केलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जे काही हे केलं होतं आणि ठाण्याच्या विकासामध्ये या दोन महापुरुषांचा या ठिकाणी मोठा सहभाग आहे. आणि त्यामुळे ठाणेकर हे कधीच विसरू शकत नाही. आणि हे शेवटी हे दोन्ही दैवत आहेत आणि या दोन्ही दैवतांच्यामुळे आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते इथपर्यंत येऊन पोचलेले आहेत. तर आनंद दिघे यांचं वचक होतं ठाण्यावरती, पाहिलं तर आता त्या पद्धतीचं वचक राहिलं नाही. मला वाटतं दिघे साहेबांचं वचक आहे, अजूनही गेलेलं नाही. परंतु काही मंडळी त्याचा जर चुकीचा वापर करत असतील तर मला वाटतं परमेश्वर त्यांना बुद्धी देऊ. ओके.